रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत। गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार, राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली। पत्रकार प्रश्न विचारत असतानाच संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं। मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांचं उत्तर। मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात वादात, प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका। माता मृत्यू अन्वेषण समितीकडून पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी। रुग्णालयामध्ये दाखल करण्यास, तिच्यावर उपचार करण्यास विलंब, अहवालात उल्लेख। उपचार विलंबाबाबत आज अहवाल येण्याची शक्यता। मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू। रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली। रुपाली चाकणकर संतापल्या। मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू नव्हे तर हत्या। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा। खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश। प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका। न्यायमूर्तींवर गंभीर आरोप करत कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका। उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। आपल्यावरील दाखल गुन्हे रद्द करण्याची कामराची याचिका, तर खार पोलीस याचिकेला विरोध करणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांची याचिका। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ। राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत 500 ऐवजी 550 असणार। पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ। मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही, हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार। निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण। शेवटी मोदींनी टेरिफला चोख प्रत्युत्तर दिलं। अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% टेरिफवरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला। पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींनी डिवचलं। एकादशीच्या निमित्तानं विठोराच्या दर्शनासाठी जवळपास 4 लाख भाविक पंढरपुरात। मंदिराला आकर्षक फुलांची सजावटीसाठी सुमारे 2 टन फुलांचा वापर। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान। आळंदीच्या आजोळघर गांधीवाड्यातून प्रस्थान करणार। 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार। 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा। वानखेडेवरील रोमांचक सामन्यामध्ये बंगळुरूचा मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय। पॉइंट्स टेबलमध्ये 6 अंकांसह बंगळुरू तिसऱ्या, तर 2 अंकांसह मुंबई 8व्या स्थानी। टीव्ही9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून खेळाडूंचं स्वागत। खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन।